नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पिंपळस ते भरवस फाटा या दरम्यान मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत। तर काही ठिकाणी मागील काळात खड्डे बुजवताना दर्जाहीन काम केल्याने उंच ओटे निर्माण झाल्याने हा महामार्ग मृत्यूचा महामार्ग ठरण्याची भीती व्यक्त होत असताना सार्वजनिक बांधकाम या मार्गावर बळी जाण्याची वाट पाहतोय का असा संतप्त सवाल नागरिक विचारताय। काही ठिकाणी तर रस्ते उखडलेले आहेत। शिवरे फाटा येथे पडलेले खड्डे तसेच अचुळा नाला ते निफाड संपूर्ण रस्ता उखडून वर्ष होऊन गेले तरी रस्ता दुरुस्ती केलेली नाही। दोन शहरांना जोडणारा अत्यंत रहदारीचा आणि महत्त्वपूर्ण असा महामार्ग हा निफाड शहराजवळून जातोय। या महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे। याच महामार्गावरून महिन्यातून किमान 3 ते 4 वेळा येवला लासलगाव मतदारसंघातील वजनदार मंत्री यांनी तरी किमान या खड्डे पडलेल्या आणि मृत्यूशय्येवर असलेल्या महामार्गावर नजर टाकली तर नक्कीच रस्ता दुरुस्ती होईल। परंतु वजनदार मंत्र्यांच्या वर्षभरापासून पडलेले खड्डे उघडलेले रस्ते नजरेत पडेना ही शोकांतिका आहे। भरवस फाटा ते येवला वर्षात किमान 2 वेळा दुरुस्ती होते, तर भरवस फाटा ते पिंपळस का दुरुस्ती होत नाही हा सर्वात मोठा संशोधनाचा विषय आहे। महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या महामार्गाच्या निगा आणि दुरुस्तीच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष का होत आहे याचं रहस्य उलगडत नाही। पिंपळस ते विंचूर हा पूर्ण टप्पा लहान मोठ्या खड्ड्यांनी भरून गेलेला आहे। हाच मार्ग पिंपळस ते नाशिक हा उत्कृष्ट असून बांधकाम विभागाच्या ताब्यातील पिंपळस ते भरवस फाटा खड्ड्यांनी का भरला असा प्रश्न नागरिकांनी आणि प्रवाशांनी केला। निफाड शहरालगत कादवा नदीवरील पूल ओलांडल्यानंतर जळगाव फाटा ते रसलपूल फाटा इतक्या जेमतेम अर्धा किलोमीटरच्या टप्प्यामध्ये निफाड प्रांत तहसील कार्यालय, दस्तूर खुद्द सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय, न्यायाधीशांची निवासस्थाने, टेलिफोन एक्सचेंज, कांदा आणि धान्य व्यापाऱ्यांच्या वखारी, खाजगी बाजार समिती अशा विविध घटकांमुळे या ठिकाणी वाहतुकीची प्रचंड गर्दी होत असते। मात्र इतका महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील परिसर असून देखील रस्त्याचा हा टप्पा जीवघेण्या खड्ड्यांनी जायबंदी होऊन गेला आहे। 2 ते 3 ठिकाणी तर रस्त्याच्या मधोमध फुटभर उंचीची टेकाडे देखील निर्माण झालेली आहेत। महागड्या वाहनांना यामुळे नुकसान तर होतेच, परंतु त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे प्रवाशांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झालाय। अनेक वेळा मोटरसायकल चालक या ठिकाणी पडले आहेत। काही खड्डे चुकवण्याच्या नादात मोठ्या वाहनांच्या खाली जाता जाता वाचले। सार्वजनिक बांधकाम विभाग प्रवाशांच्या आणि जनतेच्या जीवाशी खेळत असून त्यांच्या या दुर्लक्षामुळे निष्पाप निरागस कुटुंबाला उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मच्छिंद्र साळुंके, निफाड।